हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. टुडे स्पेशलच्या आजच्या भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण शाहरुख खानचा एक फेमस डायलॉग खूप ऐकला आहे, तो म्हणजे प्यार दोस्ती है. आणि आज आपले टुडे स्पेशल जे सेलिब्रिटी आहेत त्यांचं प्रेम आणि मैत्री या दोन्ही गोष्टी खाणं आहेत असं म्हणायला हरकत नाही. बरोबर बरोबर बोलते, म्हणजे बरोबर आहे ना. खाणं आणि प्रेम हे असं म्हणजे इक्वल तुमचं हँड इन हँड जातं. करेक्ट आहे ना? करेक्ट करेक्ट. येस. पण तुमच्या दोघांशी मला खूप गप्पा मारायच्या आहेत, तुमच्या खायच्या प्यायच्या सगळ्या आवडी मला जाणून घ्यायच्या आहेत. सो सुरुवात करूयात आपल्या आजच्या टुडे स्पेशलच्या एपिसोडला. सो स्वीटू आणि ओम म्हणजे शाल्व आणि अन्विता आपल्यासोबत आहे. पुन्हा एकदा स्वागत दोघांचं. सो खाण्याबद्दल तर मी बोलीनच, पण त्याच्यात जरा थोडंसं मागे जाते. तुमच्या दोघांबद्दल चाहत्यांना जाणून घ्यायला खूप आवडतं. तुम्ही कुठून आला, तुम्ही काय शिकला, तुम्ही काय काय केलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिनयातलं तुमचं पदार्पण नेमकं कसं झालं, तिथूनच आपण सुरुवात करूयात. अन्विता, तुझ्यापासून सुरुवात करीन. या ट्रॅकवर नेमकी तू कशी वळलीस ॲक्टिंगच्या? मी माझं पहिलं नाटक केलं होतं जेव्हा मी ज्युनियर KGत होते, सोनीची करामत नावाचं. आणि आम्ही शाळेच्या एकांकिका स्पर्धांमध्ये ते परफॉर्म केलं होतं. मी 5 वर्षाची होते. आणि त्याच्याच बरोबरीने मी भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली होती 4थ्या वर्षापासून. सो मला ना त्या स्टेजवर जाण्याची क्रेज होती. सो मग आता ह्या वर्षी काय करायचं, या वर्षी काय करायचं, असं ते एकांकिका स्पर्धांचं ते सुरू झालं शाळेत. मग वक्तृत्व स्पर्धा, पाठांतर स्पर्धा, एकपात्री अभिनय, मग शाळेसाठी ढाली मारणं, असं सगळं सुरू झालं. सो मला आय थिंक मी असं म्हणेन की तिथेच कुठेतरी ते पेरलं गेलं होतं माझ्यात की मला ह्याच फील्डमध्ये यायचं आहे. आणि मी कधीच दुसऱ्या कुठल्या फील्डचा विचारही नाही केला ॲक्च्युली. टचवूड, म्हणजे मला हेच करायचं होतं आणि मी आता हेच करते. आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय सेल्फ इन अ वे की मला ते अचीव करता आलं. आणि ऑल्सो आय वूड लाईक टू थँक माय फॅमिली की मला त्यांनी ना कधी, जनरली असं असतं मुलींचं की ह्या क्षेत्रात मग नको, मग असं तसं, मला कधीही घरच्यांनी थांबवलं नाही. जे सगळ्यात आधी कॉम्प्लिमेंट द्यायची आहे ते म्हणजे तुझं अफाट फिमेल फॉलोविंग येतं. अफाट. थँक्यू. त्याच्या चेहऱ्यावर थँक्यू बोलताना बघ कशी छान स्माईल आली. तो लाजतो, अगं तो लाजतो. हो. सो मी लहानपणी शाळेच्या गॅदरिंग्समध्ये कामं करायचो. आधी छोटा कुठला तरी रोल करायचो. आणि आमच्या शाळेमध्ये एक ड्रामा क्लास होता. सो त्याच्यामध्ये मला ड्रामा आणि ते जे काही आम्ही इम्प्रोव्हायझेशन्स करायचो त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट निर्माण व्हायला लागला. एक ज्युनियर KG, सिनियर KG, मग पहिली, दुसरी, तिसरीपासून ते असं ते सगळं सुरू झालं. आणि मग हळूहळू ते पुस्तकातली वेगवेगळी कॅरेक्टर्स आवडायला लागली. मग ती कॅरेक्टर्स मी स्वतः जेव्हा तसं वागायला लागलो तेव्हा मला आवडायला लागलं. मग हळूहळू शाळेतल्या गॅदरिंगमध्ये चांगले काही रोल्स असे मिळायला लागले की अरे हां, ह्याला तो राजाचा रोल येतो, किंवा ह्याला तो त्या म्हाताऱ्याचा एक छान रोल येतो, किंवा एक खडूस एक माणूस असतो म्हातारा असतो त्याचा रोल याला छान येतो. तर त्यामुळे मग ते तसं करायला लागलो. मग ते कॅरेक्टर्स समजायला लागली, आवडायला लागली. हे करत असतानाच मग मला थिएटर काय असतं ते कळलं. मी सुदर्शन रंगमंच इथे थिएटर करत होतो काही वर्ष. तिथून शिकलो की रंगभूमी काय आहे, कशी पात्र असतात, कशा पद्धतीने काम करायचं. आणि मग हळूहळू मला फिल्मबद्दल खूप कुतूहल वाटायला लागलं की फिल्म्स कसं काम करतात, काय इट्स अ क्राफ्ट ना, ती कशी क्राफ्ट आहे कशी. सो ती शिकून घ्यायची म्हणून मग मी मास कॉमचा एक कोर्स केला. काही लोकांना असिस्ट केलं, काही स्वतः लिहायचा प्रयत्न केला. सो असं करत कुठे कामं वेगवेगळी मिळत गेली, कुठे वेगवेगळी पात्र मिळत गेली जी खूप इंटरेस्टिंग होती, ज्यांनी माझ्या आयुष्यात काहीतरी वेगळं द्यायचा प्रयत्न केला. सो अशी दॅट्स माय जर्नी. ओके. आणि आता जसं मी म्हटलं खूप फॅन फॉलोविंग झालं आहे तुमच्या दोघांचं. म्हणजे स्वीटू आणि ओम तुम्ही फेमस झालात. आणि तुमच्यापेक्षा तुमच्या दोघांच्या डायलॉग्सवर म्हणा किंवा ज्या गोष्टी तुम्ही मालिकेत करतात त्याचे मीम्स जास्त व्हायरल होत आहेत. म्हणूनच खरं तर हा सगळा खाण्याचा घाट तुमच्यासोबत आहे. अन्विता आणि शाल्वसोबत आपण आज आहोत ठाण्यातल्या घोडबंदरमधल्या मी हाय कोलीमध्ये. आणि काहीतरी ऑथेंटिक आज प्लॅन आहे तुमच्यासाठी. खाने के लिए हम कहीं भी जा सकते हैं. नाही, पण मी बघते युजली ना
अभिनेत्रींच्या किंवा अभिनेत्यांच्या स्टोरीजमध्ये फार फार तर काय असेल, त्यांच्या जिमच्या सेल्फीज असतात किंवा त्यांचे छान छान लुक्स असतात. हिरोईन्सच्या स्टोरीजमध्ये काय असतं तर त्यांचे छान लुक्स असतात. पण मी आत्ता जेव्हा तुमच्या दोघांच्या इंस्टाग्राम स्टोरीज बघते, स्पेशली अन्विताच्या, खाणं फक्त इन्स्टा स्टोरीमध्ये असतं. आईस्क्रीम, चॉकलेट्स, काय 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 असतं. किती आवडतं तुमच्या दोघांना खायला? खूप. दोघांनाही आणि हो. प्रचंड. फ्लेवर्स, वेगवेगळ्या डिशेस, वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळ्या ऑथेंटिक कुझिन्स खूप आवडतात. आणि सी आय एम अलाउड टू इट एनिथिंग. मी कारण काही आपल्याला गाळ मेंटेन करायचं. मला खायला आवडतं. आणि माझ्याबरोबरचे जे काही लोक आहेत, मग शाल्व असेल किंवा आदिती ताई आहे, दीप्ती ताई, सो दे आर व्हेरी कॉन्शियस अबाउट व्हॉट दे इट. सो त्यांना जे खाता येत नाही ना, ते इन अ वे ते मला आणून देतात बऱ्याचदा. असं चॉकलेट खा, डोनट्स खा, डोनट्स खा, आईस्क्रीम खा. तुम्हाला अन्विता तरी गोड खावंच वाटतंय, तू डोनट खाशील ना? हो. सो तो एक खाईल, मी 2 खाईन, असं मग आम्ही ते ह्या सेटवर म्हणजे खाणं हा चर्चेचा विषय असतो. म्हणजे आत्ता तू बोलत होतीस, इंट्रोडक्शन करत होतीस, तेव्हा माझं लक्ष इकडे होतं. आम्ही दोघांनी एक एकदा की मग मी उचलली शेवटी, आम्ही दोघंही बघत होतो. बरं ठीक आहे, मी नाही थांबवत तुम्हाला. जरा सोलकडीची शाल्व वाट बघत होतास का तुम्ही? कधी सांगते. मी प्यायले. इट इज नाईस ना. सो मालिकेचे साधारण आता एक 50-51 एपिसोड्स झाले असतील, प्रेक्षकांनी पाहिले. तुम्ही खूप मनापासून शूट करताय, पण या सगळ्यासोबत तुमच्या दोघांचं बॅकस्टेज बॉन्डिंग सुद्धा एकदम कमाल आहे. हे इतक्या लवकर कसं काय डेव्हलप झालं शाल्व? खूप हो एक्झॅक्टली. काय आहे, ती खूप फ्रेंडली आहे, खूप चांगली आहे ती. त्यामुळे ती शी लाईक्स टू टॉक, शी लाईक्स टू मेक यू फील कम्फर्टेबल, शी लाईक्स टू शेअर फूड. सो आणि हे असे टॉपिक्स वेगवेगळे मिळत गेले की फूड आहे, फूडच आहे. सो त्यातनं मग वी स्टार्टेड बॉन्डिंग ओव्हर इट, वी स्टार्टेड टॉकिंग अबाउट इट. आणि मग जसं जसे सीन करायला लागलो तसं तसे वी स्टार्टेड एक्सप्लोरिंग द वर्ड्स, वी स्टार्टेड एक्सप्लोरिंग दोज इमोशन्स टुगेदर. आणि मग त्यामुळे ती मैत्री अजून छान आणि झाली. पीजेज ऑल्सो. पीजेस, ते पीजेस जे आहेत ना, पीजेसचा एक असा एक सेशन असतो आमच्याकडे की ही निखिल आणि चिन्या म्हणजे अर्णव, ते असे एकत्र बसले असतील एकत्र आणि आम्ही त्यांच्या समोर बसले असतो, तर ते प्रत्येक आपलं जनरल कॉन्व्हर्सेशन मधनंही काहीतरी पीजे त्यांना सुचतो. जसं ते तू चल मैं आई, बाबा आई, असं ते काहीतरी. आणि इतके डेंजर जोक असतात तरी यू हॅव टू लाफ और यू हॅव टू जस्ट रिॲक्ट ओव्हर इट. अदरवाइज शी कीप्स नॅगिंग की मी जोक मारला. ताली एक हातचे नाही बचती. सो म्हणजे जर तो असा असता ना की, तर आमचं हे बॉन्डिंग झालं नसतं किंवा आमची ही फ्रेंडशिप झाली नसती. आमचा इक्वल हे आहे त्याच्यात. ऑफकोर्स म्हणजे मी बोलत असले तरी त्यांनी ऐकून पण घ्यायला पाहिजे ना. मी खूप चांगलं ऐकून घेऊ शकतो. हो, खूप उत्तम श्रोता आहे. उत्तम श्रोता आहे. असं तो प्रिटेंड करतो की मी ऐकतोय सगळं, तो करतो तो. पण अन्विता, तुला खाणं खूप आवडतं, शौकीन आहेस खाण्याची, पण या सगळ्याबरोबर तू बनवते सुद्धा छान. हे लॉकडाऊनमध्ये आता बघितलं. तो आर्ट तुझ्याकडे नेमकं कसं आलं? आणि शाल्व, तुला येतं बनवता? मी काही डिशेस स्वतः तयार केल्या आहेत, काही स्वतःला. मला खूप आवडतं बनवायला, कारण मला खायला खूप आवडतं. सो मी खूप वेगवेगळ्या काहीतरी एक्सपेरिमेंट करत असतो. अन्विताने तर लॉकडाऊनमध्ये खूप काय काय बनवलंय, वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ ट्राय केलेत. अन्विता, तुझ्याकडे हे कुकिंग स्किल नेमकं कसं आलंय आणि तुझी बेस्ट रेसिपी काय आहे? सी मी लहानपणापासूनच खादाड आहे ना, तर मला असं ह्यात ना आज जिरं जास्त झालंय, ह्यात ना आई तू काकडी चिरलीस का वगैरे. आई मला कोल्हा म्हणते. हां. सो माझं खूप, मी अशी असते किचनमध्ये स्पेशल, आणि मी खूप पर्टिक्युलर आहे. मी जे खाते ते मला माहिती असतं की ते काय आहे, तर मला त्याच्यामुळे करायला आवडतं. मग ते एक्सपेरिमेंट करायला असेल किंवा मग जुन्या आजीच्या रेसिपीज असतील किंवा आईच्या रेसिपीज असतील, तर ते मला ट्रायआउट करायला आवडतं. आणि लॉकडाऊनमध्ये असं झालं की खूप वर्षांनी मी असं म्हणेन की मला किचनमध्ये बी अपना इलाका आहे असा मला वेळ मिळाला. तो आज तुमच्यासाठी ऑथेंटिक मेजवानी आहे, ती म्हणजे तांदळाची भाकरी, क्या बात भरलेलं वांग आणि
अळूवडी. तर आता अन्विता आणि शाल्व तुमच्या दोघांकडे बघून मी फार काही बोलत नाही, कारण तुमच्या चेहऱ्यावरनं आनंद दिसतोय मला समोर खाणं आल्याचा. सो चला सुरुवात करूया. सो हा मिहाय कोळीमधला भाकरी, भरलं वांग आणि अळूवडी हा मेन्यू तुमच्या दोघांसाठी आहे. पण तुमच्या दोघांना व्हेज आणि नॉनव्हेज या दोनपैकी कोणतं जेवण जास्त आवडतं? आम्ही भेदभाव नाही करत. फक्त एवढंच सांगतो, व्हेज पुलाव असतो, व्हेज बिर्याणी नसते. बस, that's it. आणि अन्विताची काय एक्सपर्ट टिप्पणी आहे यावर? ही इज राईट, सो आय इट बोथ. हां, सगळं भेदभाव नाही. शाल्व, आईने बनवलेली सगळ्यात आवडती डिश कुठली आहे तुझी? काय आवडतं? आलू पराठे, पनीर पराठे, ॲक्च्युली सगळंच, पण आलू पराठे इज स्पेशल. ओके. आणि अन्विता, तुला काय आवडतं आईने बनवलेलं? मला वरणफळं, कैरीची चटणी अफाट करते आई माझी, अफाट. हे दोन टॉपला आहेत. ते तुला बनवता येतं, वरणफळ आणि हो. कैरीची चटणी? हो. कारण मी एक हे टेस्टिंगला ठेवलेला माणूस आहे घरचा. काही असेल जा चव घेऊन जरा सांग बरं. मग मी एक अर्धा चमचा मीठ चालेल वगैरे. मी हेच मी सकाळी निघताना सुद्धा आई मला चव घे पटकन आणि सांग बरं. त्यामुळे मी सगळं खाते. मग मला ते माहिती आहे कसं करतात आणि मी ते करते. आणेन कधीतरी. परवा नव्हता तेव्हा कैरीची चटणी आणली होती. अरे वा, तू मिस केलीस म्हणजे? कधी नव्हतो मी. तू खाल्लंस का? मी होतो सेटवर तरी माल मिळाला नाही एक मिनिट, मी ते मेथीचे पराठे आणि आणले होते. असं काय करतोस तू? नाही, तुम्ही ऑफिसला होतात तेव्हा. तुम्ही स्प्लिट युनिट. अरे एक मिनिट, यू जाऊन त्या दिवशी स्प्लिट होतं की नाही? तुला विषय कोणी काढायला सांगितलं? तू काढलाच नाही. आता मला मिळाली नाही आहे कैरीची चटणी. मी आणते एवढी. पण आईने बनवलेलं वरणफळ तिने सुद्धा ट्राय केलंय. शाल्व, तू आलू पराठा ट्राय केलास कधी बनवायला? शिकवलं आईने तुला? येतो? हो, मला खूप गोष्टी येतात करता. म्हणजे मी तसाच सेम आई जशा करते तशाच करतो, पण आईच्या हातची चव वेगळी असते ना. पण आपण सेटबद्दल तर बोलतो की किती मस्त धमाल असते सेटवर, पण आपल्या प्रत्येकाचं कॉलेज ही आपली लाईफ टाईम मेमरी असते. आणि कॉलेजचं कॅन्टीन ही तर सगळ्यात जवळची गोष्ट असते आणि तिथे मिळणारं खाणं. तुमच्या दोघांचं कॉलेज कॅन्टीनच्या काय मेमरीज आहेत? 2 कॉलेजेस केली. एक सर परशुराम भाऊ महाविद्यालय. सो SP कॉलेजमध्ये 2 कॅन्टीन्स होती. ओके. त्यातलं जे एक कॅन्टीन होतं तिथे आम्ही हँगआउट करायचो. जेव्हा क्लास नसायचा आम्ही ऑलमोस्ट तिथेच असायचो, कॅन्टीनमध्येच असायचो. तिथे बनपाव मिळायचे, चहा आणि पाव. ते फार, आणि ते कॉलेजमध्ये जेव्हा आपण चहा पाव किंवा तो एक ब्रेड असतो त्यामध्ये क्रीम असतं, ते दॅट इज समथिंग एल्स. म्हणजे तो माझा नाश्ता असायचा सकाळचा, की मी घरनं काही न खाता निघायचो. मी कॉलेजमध्ये जायचो. कॉलेजमध्ये गेल्यावर आधी बनपाव खायचा, मग टाइमपास करायचा, बसायचं, गप्पा मारायच्या, मग अजून एकदा बनपाव खायचा. सो असं SPचं होतं. आणि FC मध्ये पण 2 कॅन्टीन होती. सो तिथे वेगळेच पदार्थ. तिथे म्हणजे ते फ्रँकीज मिळायच्या, चिकन रोल्स मिळायचे. सो दॅट वॉज रिअली गुड. म्हणजे ते त्या मेमरीज आणि ती टेस्ट ही खूप वेगळीच आहे. अन्विता? सेम 2 कॉलेजेस. एक रुपारेल, DG रुपारेल. ज्युनियर कॉलेजला होते मी तिकडे. आणि माझे ना काही मित्र आहेत जे सिनियर आहेत मला, ते ऑलरेडी त्या कॉलेजमध्ये होते. सो माझं कॅन्टीनमध्येच मी होते. तर आमच्याकडे सगळ्या रुपारेलवाल्यांमध्ये सांबा असं आम्ही हाक मारायचो. सांबा अशी, सांबा आणि शिवा. आणि त्यांना बसल्या जागी ऑर्डर द्यायची. आणि सांबा रिटायर झाला, काही वर्षापूर्वी तो रिटायर झाला. तर तिकडे इडली 65, रसना आणि फ्रँकी अप्रतिम. नूडल मेयो फ्रँकी आय यूज टू हॅव. नूडल मेयो फ्रँकी. अरे तू, अशी कॉम्बिनेशन फक्त कॉलेज कॅन्टीन मध्ये. एक्झॅक्टली. नूडल मेयो फ्रँकी इच क्लास.
सो ते इकडे. आणि नेहमी रसना, तर बरं रसनाची काही क्रेज असण्याची गरज नाही आहे खरं तर, पण ते तिथलं त्या गर्दीत कॅन्टीनच्या ते सगळं गच्चागच खाणं आणि मग ते रसनाचा ग्लास घेऊन बाहेर येणं, ह्यात एक अलगही इमोशन आहे. आणि नंतर मी 3 वर्ष पुण्याला होते शिकायला, तिथे युनिव्हर्सिटीमध्ये. सो तिथे ओपन कॅन्टीन आणि अनिकेत कॅन्टीन. तर अनिकेत कॅन्टीनचा वडापाव आणि मिसळपाव आणि ओपन कॅन्टीनचा वडा सांबार आणि मसाला डोसा. म्हणजे अशी एक कुठली जागा असते जिथे आपल्याला आवर्जून खायला जायला आवडतं, म्हणजे आपल्या ती काही कारणामुळे ती आपल्या खूप जवळची जागा असते किंवा तिथे मिळणारं खाणं, अशा 2 गोष्टी असतात. अशी कुठली जागा आहे का तुमच्या दोघांच्या आवडीची? तर सध्याच्या हॉटेल्समध्ये बॅरोमीटर आहे, आय रिअली लव्ह. त्यांचं कुझिन खूप मस्त आहे आणि दरवेळेस काहीतरी वेगळे मेन्यूज असतात, खूप छान आहे, इनोव्हेटिव्ह काहीतरी. मग तुझ्या रिअल लाईफ स्वीटू सोबत नेहमी जात असते. लाईफ स्वीटू घेतली ते तिने मस्त बरोबर रिअल लाईफ स्वीटू बद्दल विचारलं. काय आता आत्ताच फोटो टाकला होतास तू काही दिवसांपूर्वी, त्याच्यामध्ये ते माझ्या फिक्स बसलं होतं इकडे. सो तिच्यासोबत नेहमी काय खायला जातोस बाहेर? ते फ्लोटिंग आयलंड नावाचं एक डेझर्ट आहे, ते खूप छान असतं. सो ते आमचं दोघांचं फेवरेट आहे. तुझं कुठलं आहे आवडतं खायला जायचं ठिकाण? किती आहेत, कोणती आहेत? हे सेटवर पण ही मजा असते की जर कोणाला ठाण्यात कोणी येणार असेल भेटायला किंवा कोणाला डिनरला जायचं असेल तर अन्विता कुठे जाऊ, मी तिकडची आमच्या झोमॅटो किंवा स्विगी आहे. मी हिला विचारतो की मी आता आज कुठे जाऊ. हां, आणि माझ्याकडे ऑप्शन्स असतात की रोमॅन्टिक ॲम्बियन्स हवा आहे, फॅमिली ॲम्बियन्स हवा आहे, लाऊंज हवं आहे काय. सो माझ्याकडे ऑप्शन्स आहेत. तर माझी एक फेवरेट ब्रेकफास्ट प्लेस आहे, म्हणजे ब्रंच प्लेस, जिथे जर संडे ऑफ असेल किंवा असा मिळाला ना तर मी तिथे जाते. ठाण्यातच पाचपाखडीत बेगल्स कॅफे म्हणून आहे. सो मी तिथे जाते आणि तिथे ना ब्रेकफास्ट मील मिळतं, म्हणजे क्लास. त्याच्यानंतर मामलेदार, मामलेदारची मिसळ, गोमंतकमध्ये सुरमई फ्राय. आणि फक्त ते जरी गोमंतक सी फूड आणि असेल तरी तिथे मी झुणका भाकर पण तितक्याच आवडीने जाते. आणि त्यांची ती खोबऱ्याची चटणी आणि सोलकढी इज गोमंतक. त्याच्या येऊ दे तिचा चेहरा बघ ना सांगताना. तिच्या डोळ्यासमोर अशा गोष्टी आहेत, सुरमई फ्राय. आणि स्टेशनवर, आता खूप वर्षात मी तिथे गेले नाही, स्टेशनवर ना शिमला ज्यूस सेंटर आहे, त्याचं कॉकटेल ज्यूस म्हणजे कुठल्याही फ्रूट पंचला मागे ठेवेल. गजानन वडापाव बिग थम्स अप. मी लहानपणापासून गजानन यो गजानन माय ब्रो, बिग शाउट आउट टू गजानन. नाही, मी आय थिंक 5-6 वर्षाची असल्यापासून गजानन वडापाव खाते आणि मला खूप आवडतं हे सगळं. सो मी इथेच मोठी झाली आहे ना. शाल्वा, पण तुला खायची आवड आहे, पण तरीसुद्धा फिटनेससाठी म्हणा किंवा एक छान आहे त्या फिजिकमध्ये राहण्यासाठी काही पदार्थ आपण युजली सॅक्रिफाईस करत असतो. मग ती साखर असते किंवा खूप तेलकट पदार्थ असतं, असं तू कधी केलंयस का? मी खरं सांगू का, मला माझ्या डाएटमध्येच असं कुठलाच पदार्थ नाही आहे जो मला असं सांगितलं की हा खाऊ नकोस. कारण माझा मेटाबॉलिझम रेट खूप हाय आहे, त्यामुळे मी काहीही खाल्लं आणि कितीही खाल्लं तरी माझं एक तर पुट ऑन होत नाही आणि ते दिसत नाही शरीरावर. ऑल्सो मी आत्ता डाएट पाळतोय कारण पुढे जाऊन चेहरा छान राहावा, आपण हेल्थ छान राहावी, इन जनरल ह्याच्यासाठी मी आत्ता डाएट पाळतोय. नाही तर मी आय गो क्रेझी ऑन फूड. आणि त्याचं तुला कोणी डाएटवर ठेवलं 1 महिना स्ट्रिक्ट डाएट, तर काय होईल? मी जर ठरवलं तर मी करू शकते ऑनेस्टली. पण आय लव्ह टू ईट. सो माझं असं होतं की इफ आय एम लो, म्हणजे मला जर आपलं असे काही दिवस असतात ना की जिथे आपल्याला असं वाटतं मला हां नाही, किंवा आपण इमोशनली कधी कधी वल्नरेबल असतो. सो चॉकलेट किंवा चांगलं काहीही, म्हणजे मग त्या दिवशी एक सोलकढीचा ग्लास जरी मी प्यायला, त्या दिवशी माझी इच्छा असेल तर माझा दिवसच बदलतो. आणि आय फील की आपण दिवसातनं काहीतरी एक अशी गोष्ट केली पाहिजे ज्याने आपल्याला प्रचंड आनंद मिळतो, अदर दॅन शूटिंग आणि एम. त्यात तर असतोच, कारण आम्हाला हे सगळं करायला आवडतंय आणि आम्ही आमचं ते पॅशन आहे म्हणून आम्ही करतोय. बट अदर दॅन दॅट एक अशी गोष्ट रोज आपल्याला करायला पाहिजे जी आपल्याला सगळ्यात जास्त आनंद देते. सो माझ्यासाठी ते ना खाणं आहे.
म्हणजे जर मी घरी गेले आणि मला असं आलं की आजचा दिवस खूप हेक्टिक होता, सो मी पटकन हॉट चॉकलेट एक केलं आणि पहिल्यांदा मला खूप छान वाटतं. सो वो है मेरा, अभी मैं कुछ नहीं करती. तुमची अनसीन बाजू मला जाणून घ्यायची, ते म्हणजे अन्विता आणि शाल्व. तिचं काही नाही विचारणार आहे एवढं. माझा अर्धा घास थांबला. काय विचारते आता ही? Unseen, no. सो आता ही बाजू तर मला माहिती आहे, मालिकांची, ऍक्टिंगची, तुमच्या खाण्याची आवडी समजल्या. आता तुमच्या 3 फनी बाजू मला सांगायच्या आहेत, ज्या अननोन आहेत, ज्या कोणाला माहीत नाही आहेत. एकमेकांच्या का आपापल्या? आपापल्या. मला असं वाटतं तुम्ही एकमेकांच्या सांगा ह्याच्या 3 तू फनी सुरू बाजू. कर, कारण मला फनी बाजू म्हणजे नाही कळलं. कारण मीच फनी आहे. नाही. अनसीन फनी बाजू. थँक्स. हां, तू शाल्वच्या 3 फनी साईड सांग. मी तो ना तो मुद्दाम चुकीची गाणी गातो लिरिक्स चुकतात. हां, आणि That it too is तुला funny. पंजाबी गाणी आवडत असताना तू मुद्दामून ओके. आणि दॅट इज रिअली फनी बिकॉज समटाईम्स असं आपण काहीतरी वेगळ्या झोनमध्ये असतो आणि आपण आणि त्याने असं केलं की हसा जरा लाईट होतं सगळं. त्याच्यानंतर याई काय 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 होतं ते? नाही नाही, मला हे ऐकायचं आहे. एक ऐकायचं आहे काय? हां, सो आत्ता चला हवंय उद्या झालं. त्याच्यामध्ये निलेश सरांनी ओमकारचा रोल केला होता त्या स्किटमध्ये. ओके. सो त्याच्यामध्ये ही डिड अ फॅन्टॅस्टिक पोर्ट्रेल ऑफ व्हॉट ओमकार इज. येऊ कशी तशी मी नांदाय. सो ते ओमकार करताना तो जो एक असतो एक टोन की तो दरवेळेस येताना तो आईला हाक मारतो. म्हणजे बऱ्याचदा असं झालं की आम्ही तो सीन करताना मी ओमकार आईला हाक मारतोय. सो निलेश सर आले, त्यांनी आईला हाक मारली आणि त्यांनी ती अशी मारली, ए आई, अशी हाक मारली. सो that is very iconic and that is very close to what it sounds like in a very mimicky way. So I we all find it laughed a lot. extremely funny Yeah, even I find it extremely funny. when he says ai. आणि त्यामुळे मी आता काही सीन्स मध्ये चेंज करायचा प्रयत्न केलाय. ए आई, आई, ए आई नाही करत आहे. सो ही दुसरी. आणि तिसरं फनी म्हणजे त्याचं जे जेवण वेळेत नाही ना आलं तर तो इतका क्रँकी आणि तो इतका सैरभैर वागतो. सैरभैर इज द करेक्ट वर्ड. असा जातो तो. आणि अरे कारण मी खात असते काय, समजा ब्रेकमध्ये आलेला असेल किंवा त्याचा डबा यायचा असतो. माझं जेवण बाहेर नाही येतं. माझ्या इथे एक शेफ आहेत, ते बनवून देतात. हा, डाएटच्या त्याच्याप्रमाणे. आणि कधी कधी असं होतं की संध्याकाळी उशीर होतो त्यांना द्यायला, आणि समजा उशीर झाला तर ते लंच ब्रेक संपतो आणि शूटिंग सुरू होतं, मग मला खातच येत नाही. बरोबर. सो म्हणून तर मग तो असा फिरतो असा, कोणी जेवण देतं का जे? आणि आम्ही खात असतो, अरे वा तुम्ही खाताय असा तो फिरतो. आणि चौथी पण एक फनी गोष्ट आहे. काय ते मलाच माहित नाही फनी गोष्टी काय, पण तू केस. सो ओमकारची हेअरस्टाईल खूप फेमस झाली आहे. त्याच्यासाठी शाल्वला हे खरी हेअरस्टाईल आहे. हे बघ, केस वाढल्यावर त्याच्यासाठी शाल्वला खूप मेहनत घ्यायला लागते. तो असे सगळे मेकअपला बसलेले असताना असं समोर येतो आणि ओके, आय हॅव अ जेन्युइन रिझन फॉर इट. माझे केस अजिबात बसत नाही. अन्विता बद्दलच्या 3 फनी बाजू. पीजे जरा बरे पीजे त्याहून पीजे हा एक खूप मोठा पॉइंट आहे. मग नंतर ती म्हणजे इट्स अ सरप्राइझिंग थिंग बट इट्स व्हेरी फनी. इट इज चेअरिंग की आपण कितीही वेळ काहीही शूट जरी कितीही काही म्हणजे खूप टीडियस जरी करत असलो तरी ती अशी असते. एनर्जी. तिला अख्खं श्रीमंत दामोदर पंत पाठ आहे नाटक. हा, आणि तू तिला सुरू करून दे फक्त, म्हणजे ती सुरूच होते, ती थांबतच नाही आणि ती खरंच थांबत नाही. वरून 5वा हा, अजून एक ह्युमर असते. ओके, बाय दिस प्रॉपर्टी बिलॉंग्स टू पण सांगतो ना तिला. आता मला सवय आहे की आपण कुठेही बसलो किंवा कुठेही गेलो की आता मी सेटवर रोज येतोय गेले 4 महिने,
तर माझी एक फॅमिलियर जागा तयार होते की मी तिथे जाऊन बसतो आणि मला ती आवडते. बरं, आमच्या ज्या मेकअप रूममध्ये जो बेड आहे त्या बेडच्या एका कॉर्नरमध्ये मी जाऊन बसतो रोज. ओके, आणि तिथेच माझी बॅग असते, तिथेच माझा चार्जर असतो. सो मी तिथे बसतो, मी फोनवर काहीतरी करतो किंवा मी वाचतो स्क्रिप्ट. तर आता ह्यांनी गेले काही दिवस असं ॲझ्युम करायला लागले की ही जागा त्याची एक आहे. सेकंड ओके, एक सेकंड हां ऐक, एक second. नाही आता मला बोलू दे, तू बोल. बोलू दे ना, सांगू तर दे. ऍक्च्युली आजच्या एपिसोडमध्ये ना अँकर नसायला हवी होती, यांना असं सोडून द्यायला होतं. बोला तुम्ही, है ना. तर हिने तिथे पाटी लावली. दिस प्रॉपर्टी बिलॉंग्स टू शाल्व किंजवडेकर. ट्रेसपॅसर्स विल बी काय आय गेस ही स्टोरी टाकली होती. सिरियस ऍक्शन विल बी टेकन ऑन द ट्रेसपॅसर ऑर व्हॉट एव्हर इट इज. मालिकेमध्ये सुद्धा खाणं खूप महत्वाचं आहे तुमच्या दोघांच्या बाबतीमध्ये. एक त्याच्यातलं असा सीन होता पुरणपोळी. हा बकाबक तू बनवलेल्या पुरणपोळ्या खातो. मग त्यानंतर तुला म्हणे खूप अशा तू जेव्हा इव्हेंटला गेलेली तेव्हा तुला विचारलं होतं की का पुरणपोळ्या द्यायच्या नाही आहेत काय. मला मुलींचे जेन्युइन मेसेज आले. मी सगळे मेसेजेस वाचते आणि माझं तुम्हाला एक सांगणं आहे की तुम्ही बिंदास त्याला पुरणपोळ्या पाठवा, माझं काही म्हणणं नाही आहे. मला असे मेसेजेस आले की तू नाही दिल्यास पुरणपोळ्या तरी आम्ही देऊ त्याला. माझं म्हणणं आहे ओके, पण शेवटी स्वीटूच्या हातच्या पुरणपोळ्या ओमला आवडणार हो ना. मग तुम्ही कितीही पाठवा त्या स्वीटूच्याच हातच्या आवडणार. तर तुमची पुरणपोळी इतकी व्हायरल झाली आहे फॅन्समध्ये, त्याचे मीम्स वगैरे बनतात. म्हणून आपल्या टुडे स्पेशलमधला आजचा गेम हा सुद्धा पुरणपोळीशीच रिलेटेड आहे. मी तुमच्यासाठी पुरणपोळ्या मागवल्या आहेत आणि त्याच्यात काहीतरी ट्विस्ट आहे. तर आधी पुरणपोळ्या, आहा, ह्या तुमच्यासाठी पुरणपोळ्या आहेत. पुरणपोळ्या थांब, ट्विस्ट आहे. पुरणपोळी में ट्विस्ट आहे यार. कम ऑन, तू म्हटलं मैं नो 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 नो. तर तेव्हा शाल्वने त्या बकाबक खाल्ल्या होत्या, राईट. तर मी तुम्हाला 2 मिनिटं देणार आहे आता. त्या 2 मिनिटात मला मॅक्झिमम पुरणपोळ्या दोघांपैकी खाऊन दाखवायच्या. दोघांनाही. अरे मग एवढं जेवायला का घातलं आम्हाला. हा, मग आपण आता मी 2 मिनिटं देते. बघू ह्या 2 मिनिटात Teamwork सगळ्यात ना? नाही वेगळं बघू. तेव्हा ओमनी खाल्ल्या होत्या बकाबक हा, पुरणपोळ्या. मातच वेटू खाणार 2 मिनिटात किती पुरणपोळ्या खाते. पोट भरले 2 माझे. मिनिटं देते मी. चलो करू मी 2 मिनिटं सुरू. ओके, युअर टाइम स्टार्ट्स नाव. दोन मिनिटं झाली आहेत आणि या पुरणपोळी स्पर्धेचं विजेतेपद जात आहे शाल्व किंजवडेकर यांना. बघा, मालिकेत सुद्धा ओमने खूप पुरणपोळ्या खाल्ल्या होत्या, इथे सुद्धा. कुठे कमी पडली? मला प्रॅक्टिस आहे ना खायची. प्रॅक्टिस आहे. आणि मला फार अपेक्षा होती की तू जिंकशील ही स्पर्धा. एक मिनिट, हे जे रोल पोळी करून आणि खाल्लंय. मी तुला एक फॅक्ट सांगतो, तिला खायला खूप आवडतं पण तिचं ॲपटाईट नाही आहे तेवढं. थोडंच मध्ये पोट भरतं. ती 1 वाटी खाते आणि मी 4 वाट्या खाऊ शकतो, असं ते उलट आहे बरोबर. आणि ऍक्च्युली असं म्हणजे असं इट इज नॉट नेसेसरी की गुडगुडीत लोक खूप खातात. ती 1 डोनट मध्ये पॅक होते. नाही, 1 मिनिट, डोनट मी खूप नाही, पण खरं सांगते आपल्या गप्पा संपणार नाहीत. थँक्यू सो मच, तुम्ही दोघं जण इकडे आलात, इतक्या छान गप्पा मारल्यात आणि माझ्यासाठी हे फूड चॅलेंज केलं. थँक्यू सो मच वन्स अगेन. हे खा आणि मला थँक्यू बोल. अरे कमालच आहे, हे आमच्या ठाण्यातलं आहे ना. हो,